नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळच्या काही ठळक घडामोडींकडे. उपमुख्यमंत्र्यांची आमदारांसोबत बैठक पडली पार. बैठकीत खासदार नरेश म्हस्के यांच्या महत्त्वपूर्ण सूचना आणि ठाणे महापालिकेची पहिली सीबीएसई शाळा होणार सुरू. ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि छत्रपती संभाजीनगरमधील आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसंदर्भामध्ये चर्चा झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. त्याचबरोबर शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांना महायुतीचे नियम पाळण्याच्या सूचना देखील दिल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. अब्दुल सत्तार यांच्या नाराजीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक होणार असल्याचाही एकनाथ शिंदे म्हणाले. तर एकनाथ शिंदे जे बोलतील तो अंतिम शब्द असल्याचा अब्दुल सत्तार यांनी म्हटलं असून एकनाथ शिंदे आणि छत्रपती संभाजीनगरमधील आमदारांमधील बैठक रात्री उशिरा संपली. एकनाथ शिंदे यांची छत्रपती संभाजीनगरमधील आमदार खासदारांसोबत मध्यरात्री ठाण्यात खलबत झाल्याची माहिती समोर आली. आयोजित केलेली बैठक ही जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसंदर्भात असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. तर अब्दुल सत्तार यांच्या नाराजीबाबत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्या या संदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक असल्याचं देखील सांगितलं. एकनाथ शिंदे यांच्यासोबत 3.5 तास बैठक झाली असून एकनाथ शिंदे यांनी दिलेले आदेश मला मान्य असल्याचं आमदार अब्दुल सत्तार यांनी सांगितलं. अंबादास दानवे यांच्यासोबत झालेल्या गळाभेटीबद्दल सांगताना अब्दुल सत्तार यांनी आम्ही मुस्लिम असल्यानं सर्वांना गळाभेट घेऊन भेटतो, मात्र जो काही निर्णय असेल तो शिंदेच घेणार आहेत असं सूचक वक्तव्य त्यांनी केलंय. आम्ही जिल्ह्यापुरते मर्यादित कार्यकर्ते आहोत. हा विषय राज्याचा नाही. राज्यात भाजपा मोठा भाऊ आहे. आम्ही छोटे आहोत. राष्ट्रवादी आमच्यापेक्षाही छोटा आहे असं देखील अब्दुल सत्तार यांनी सांगितलं. आम्ही सर्वजण महायुती म्हणून राज्यात लढणार आणि राज्यातील 17 जागा या महायुतीच्या निवडून येतील असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय. अब्दुल सत्तार यांनी सांगितलं की महायुतीच्या प्रथा आणि महायुतीचे नियम पाळले पाहिजेत. तर यावरती अब्दुल सत्तार म्हणाले की पक्षाच्या प्रमुखांनी एकदा जे सांगितलं ते आमच्यासाठी शेवटचे आहे. आज 3.5 तास आमच्या पक्षाचे सर्व आमदार खासदार या सगळ्यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये पार्टीचे नियम आणि महायुतीचा जो धर्म आहे तो असे आदेश पाळा असं उपमुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. त्यांनी आदेश दिले त्याचं पालन केलं जाईल असं अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केलं. एक तुम्ही लक्षात ठेवा, आमचे नेते आदरणीय सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आहेत आणि शिंदे साहेब जे बोलले ते अंतिम राहील. कोणत्याही परिस्थितीमध्ये मला उद्याही सीएम साहेबांशीही भेटायचं, त्यांच्याशी भेट होईल आणि अंतिम निर्णय पक्षाच्या आदेशाप्रमाणे होईल. राज्यामधल्या एकंदरीत युतीला आमच्यामुळे कुठं तडा जाणार नाही याची दक्षता आम्ही घेऊ. नक्की फॉर्म मागे येणार आहात का तुम्ही? काय चर्चा झाली का तुमच्यामध्ये? त्यामुळे एकनाथ शिंदेची भेट घेतल्यानंतर आपल्याला मिळेल. आम्ही पुरे 6 आमदार, एक सन्माननीय खासदार सर्व होतो. सर्वांची व्यवस्थितशीर 3.5 तास साहेबांनी मिटिंग घेतली आणि सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब जे आदेश देतील त्या पद्धतीने पुढची जो 2 दिवसामध्ये याचा सर्व तुम्हाला स्पष्ट समजेल. अर्ज जो भरलेला आहे तो माघारी घेणार का? तुम्ही भाजपवर अनेक आरोप केलेले देखील होते सर. मी आताही बोललो, तुम्हाला काय बोलायला पाहिजे? मला जे समजलं मी तुम्हाला बोललो का एकनाथ शिंदे साहेब जे बोलतील तो अंतिम निर्णय. भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालयानं प्रधानमंत्री स्ट्रीट वेंडर्स आत्मनिर्भर निधी योजना सुरू केली आहे. ठाणे लोकसभा क्षेत्र आणि संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशातील पथविक्रेत्यांना या योजनेचा अधिकाधिक लाभ मिळावा यासाठी क्लस्टर आधारित विशेष रणनीती आखणं, बोगस लाभार्थ्यांमुळे खऱ्या गरजू पथविक्रेत्यांवर अन्याय होऊ नये यासाठी कठोर कारवाईची आवश्यकता खासदार नरेश म्हस्के यांनी दिल्ली इथे आज व्यक्त केली. कोविड-19 महामारीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या पथविक्रेत्यांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणं या उद्देशानं 1 जून 2020 रोजी प्रधानमंत्री स्ट्रीट वेंडर्स आत्मनिर्भर निधी ही योजना सुरू केली आहे. पीएम स्वनिधी योजनेचा प्रभावी प्रसार आणि अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी शहर आणि नगर विकास मंत्रालयाच्या स्थायी समितीची बैठक समितीचे अध्यक्ष मनगुंठा श्रीनिवासुलू रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली इथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीदरम्यान समिती सदस्य म्हणून खासदार नरेश म्हस्के यांनी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि लाभार्थ्यांच्या हितासाठी महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. आपल्या भारत देशातील लाखो कुटुंबियांचा उदरनिर्वाह त्यांच्या छोट्या व्यवसायांवर अवलंबून आहे. कोविड-19 सारख्या अभूतपूर्व संकटाच्या काळात त्यांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागलं होतं. अशा परिस्थितीत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेली प्रधानमंत्री स्ट्रीट वेंडर्स आत्मनिर्भर निधी योजना पथविक्रेत्यांसाठी आत्मनिर्भरतेकडे नेणारी एक सशक्त चळवळ ठरली आहे, अशी भावना बैठकीच्या प्रारंभी खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केली. पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत पथविक्रेत्यांना व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी प्रारंभी ₹10,000 पर्यंतचे विनातारण कर्ज देण्यात येतं. वेळेवर कर्जफेड केल्यास पुढील टप्प्यात ₹20,000 आणि ₹50,000 पर्यंत कर्ज सुविधा उपलब्ध करून दिली जाते. ₹50,000 तिसऱ्या टप्प्यानंतर कर्ज मर्यादा वाढवण्याची आवश्यकता खासदार नरेश म्हस्के यांनी बैठकीत व्यक्त केली. ठाणे महानगरपालिकेची पहिली सीबीएसई बोर्डाची शाळा येत्या 8 जून 2024 पासून खारेगाव इथे सुरू होणार आहे. क्रिस्टल हाऊस इंडिया यांच्या सहकार्यानं ठाणे महापालिका क्रिस्टल हाऊस ही सीबीएसई बोर्डाची शाळा चालवण्यात येणार असून या शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, आधुनिक सुविधा तसंच सर्वांगीण विकासाच्या संधी उपलब्ध होणार असून या शाळेच्या कामकाजाचा आढावा आज पालिका आयुक्त सौरभ राव यांनी घेतला. आज झालेल्या बैठकीला अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त शिक्षण डॉक्टर मिताली संचेती, उपनगर अभियंता विकास डोले, विनोद पवार, शुभांगी केसवानी तसंच क्रिस्टलचे पदाधिकारी उपस्थित होते. खारेगाव इथे सफाई रुग्णालयाजवळ ठाणे महापालिका क्रिस्टल हाऊस शाळा असून ठाणे महापालिकेकडून शाळेसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यामध्ये ग्रंथालय, विज्ञान प्रयोगशाळा, संगणक कक्ष, भाषा प्रयोगशाळा, क्रीडा आणि कला विभागासाठी स्वतंत्र जागा, स्वच्छ पिण्याचं पाणी, स्वच्छतागृह तसंच इमारतीची दुरुस्ती, रंगरंगोटी, लिफ्ट, सीसीटीव्ही यंत्रणा आणि अग्निशमन यंत्रणा बसवण्यात येत असून ही सर्व कामं 8 जूनपूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्तांनी झालेल्या बैठकीत संबंधित विभागांना दिल्या आहेत. सध्या शाळेच्या इमारतीत रंगरंगोटी, खिडक्यांना ग्रिल बसवणं, खेळाचं मैदान तयार करणं, अग्निशमन यंत्रणेची दुरुस्ती तसंच लिफ्ट दुरुस्तीची कामं अंतिम टप्प्यात असून शाळा सुरू करण्याची तयारी पूर्णत्वाकडे आली असल्याचं बैठकीत नमूद करण्यात आलं. क्रिस्टल हाऊस व्यवस्थापनाच्या जबाबदाऱ्यांमध्ये प्रशिक्षित शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती, विद्यार्थ्यांना पूर्व प्राथमिक ते 12वी पर्यंत मोफत शिक्षण, गणवेश, पुस्तकं, शैक्षणिक साहित्यांचा पुरवठा, विद्यार्थ्यांसाठी भोजन व्यवस्था तसंच शाळेपर्यंत वाहतूक सुविधा यांचा समावेश आहे. शिवाय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, करिअर मार्गदर्शन आणि रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्यावरही भर देण्यात येणार असून सद्यस्थितीत नर्सरी ते 2री पर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येत आहेत. शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील चितळसर मानपाडा परिसरातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या भूखंडासंदर्भात तब्बल 2,800 कोटी रुपयांच्या ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राईट्स घोटाळ्याचा आरोप केलाय. या आरोपामुळे राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटलंय. आव्हाड यांनी या व्यवहाराच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना वन विभागानं नोंदवलेल्या आक्षेपांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप केला. पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील भूभागाबाबत आक्षेप असतानाही टीडीआर प्रस्ताव पुढे कसा गेला याबाबतही त्यांनी शंका व्यक्त केली. हा वाद जवळपास 193 एकर जमिनीभोवती केंद्रित आहे. संबंधित खासगी कंपनीनं या जमिनीवर दावा केलाय. त्यातील मोठा भाग ठाणे महापालिकेच्या विकास आराखड्यात सार्वजनिक उद्यानासाठी आरक्षित ठेवण्यात आलाय. पालिका आणि कंपनी दरम्यान झालेल्या समझोत्यानंतर सुमारे 2,800 कोटी रुपयांच्या टीडीआर मंजुरीच्या प्रक्रियेला गती मिळाली. या प्रकरणावर दीर्घकाळ न्यायालयीन सुनावणी सुरू होती. यावर्षी सुरुवातीला सुप्रीम कोर्टानं प्रक्रियेसंदर्भातील नियम आणि कार्यपद्धतीवर आक्षेप घेत तात्पुरती स्थगिती दिली होती. त्यानंतर समझोता झाल्यामुळे सार्वजनिक आरक्षण कायम ठेवून टीडीआर व्यवहाराचा मार्ग मोकळा झाला. आव्हाड यांच्या आरोपानंतर विरोधकांनी या व्यवहारात पारदर्शकतेची मागणी करत संबंधित यंत्रणांकडून सविस्तर स्पष्टीकरण देण्याची मागणी केली. तर संजय गांधी नॅशनल पार्क लगतच्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील जमिनींच्या भवितव्याबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान टीडीआरचं मूल्यांकन, कायदेशीर प्रक्रिया आणि विविध सरकारी कायदेशीर प्रक्रिया विभागांचा भूमिका यावरून राजकीय वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. ठाणे महापालिकेकडे तिजोरीमध्ये खडखडाट आहे, मात्र टीडीआर साठी 2800 कोटी जे आहेत त्या 28 कोटींचा भ्रष्टाचार महापालिकेकडून. महापालिका आणि वन खातं असं कंबाईंड आहे. तेरी बी चूप मेरी बी चूप. पण या भ्रष्टाचारामागे सर्वात मोठी भूमिका ही वन खात्याची आहे. आम्हाला मुख्यमंत्र्यांना विचारायचंय की आपण डोळे मिटून गप्प बसणार आहात का? आपल्या कानावरती हे सगळं येत असताना सर्वोच्च न्यायालयात म्हणजे ही लढाई गेली 1975 पासून डी दयाबाई विरुद्ध वन खातं असताना आज 50 वर्षानंतर जेव्हा निकाल येत आहेत तेव्हा वन खातं सर्वोच्च न्यायालयात का गेलं नाही?
हा सर्वोच्च न्यायालय वन खात्याला हा ठरलं असतं तर आम्ही समजलो असतो, पण जायचंच नाही याचा अर्थ तेरा मी तू बिले मे बिले खाऊं सब मिलके बाटके खाएंगे. पण विधिमंडळाच्या पटलावरती त्यांनी म्हटलं होतं, पटलावरचा रेकॉर्डवरचा नाही, माझीही अशी भावना आहे की एवढा मोठा भ्रष्टाचार उघड्या डोळ्याने गणेश नाईक बघणार नाही. पण गणेश नाईक शांत काय आहेत? गेले 8-10 दिवस पेपरमध्ये हे सगळं होत असताना गणेश नाईक एका शब्दानेही बोलत नाहीत. मग उघड आरोप होईल की गणेश नाईकच ह्याच्यात सामील आहेत, जो मी करत नाहीये. पण गणेश नाईकांनी मौन सोडावं. त्यांच्यावर कोणाचं प्रेशर आहे का की तुम्ही जाऊ नका सर्वोच्च न्यायालयात, उच्च न्यायालयाचा निकाल आहे तो चालू द्या, पुढे घेऊन जाऊ का? मुळात डी दयाबाईंनी ही जमीन मागितलीच नव्हती. मूळ डी दयाबाईंनी मागितलेली जमीन फक्त 24 एकर होती. मग हे सगळं पुढे कसं काय आलं? शहरातील नौपाडा परिसरात वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी महत्त्वाचे निर्णय घेतले. 1 जून 2024 ते 30 जून 2026 या कालावधीत नौपाडा वाहतूक उपविभागात विशेष वाहतूक नियमात बदल लागू करण्यात आले. काही मार्गांवर प्रवेशबंदी, वळणबंदी आणि नो पार्किंगचे आदेश जारी करण्यात आले. कॅडबरी जंक्शन ते नितीन जंक्शन दरम्यानच्या सेवा रस्त्यावर कुमार कंपनीकडून फ्रीवे ब्रिज संबंधित काम सुरू आहे. या कामासाठी सेवा रस्त्यावर बॅरिकेड्स उभारण्यात आल्यानं रस्त्याची उपलब्ध जागा कमी झाली असून परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होते. याच पार्श्वभूमीवर ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी मोटार वाहन कायद्याअंतर्गत विशेष आदेश जारी केलेत. धर्मवीर कटसेवा रस्त्यामार्गे 3 हातनाका जंक्शनकडे जाणाऱ्या बस, अवजड मालवाहनं आणि इतर सर्व वाहनांना प्रवेश बंद करण्यात आलाय. संबंधित वाहनांनी नाशिक मुंबई महामार्गावरील स्लिप रोडचा वापर करून पुढील मार्गाने प्रवास करावा असं आवाहन करण्यात आले. वासुदेव बळवंत फडके मार्ग, मोती हुंदाई कट आणि HDFC कट इथून येणाऱ्या वाहनांना सेवा रस्त्यांवर प्रवेशासाठी डावीकडे वळल्यास बंदी घालण्यात आली. वाहन चालकांनी उजवीकडे वळून धर्मवीर कट मार्गाचा वापर करावा असं वाहतूक विभागानं स्पष्ट केलंय. अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि पोलीस वाहनं यांसारख्या आपत्कालीन सेवांना या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे. दरम्यान नागरिकांनी प्रवासाचं नियोजन आधीच करावं, पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि ड्युटीवरील वाहतूक पोलिसांना सहकार्य करावं असं आवाहन ठाणे वाहतूक पोलिसांकडून करण्यात आलं. ठाणे महापालिकेचा पुढील लोकशाही दिन सोमवारी 6 जुलै रोजी आयोजित करण्यात आलाय. नागरिकांनी जुलै महिन्याच्या लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी म्हणजे 22 जून पर्यंत त्यांचे अर्ज, निवेदनं पालिका भवन, नागरी सुविधा केंद्र इथे 2 प्रतीत सादर करावेत. निवेदन दाखल करताना अर्जदारांना प्रत्येक निवेदनासोबत प्रपत्र 1ब सादर करणं आवश्यक आहे. प्रपत्र 1ब नागरी सुविधा केंद्र इथे उपलब्ध करून देण्यात आले. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील परिपत्रकानुसार 26 सप्टेंबर 2012 नुसार डिसेंबर 2012 पासून लोकशाही दिनाच्या दिवशी नागरिकांचे निवेदन न स्वीकारता हे निवेदन 2 प्रतीत लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी पालिका कार्यालयात सादर करणं आवश्यक असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. मुख्यालयातील या लोकशाही दिनात, परिमंडळ लोकशाही दिनात ज्या नागरिकांनी आपली निवेदनं सादर केलेली आहेत तसंच ज्या निवेदनांवर 1 महिन्यापर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही अशाच निवेदनांचा स्वीकार करण्यात येईल. नागरिकांनाही पालिका मुख्यालयातील लोकशाही दिनामध्ये निवेदन सादर करताना परिमंडळ लोकशाही दिनामध्ये मिळालेला टोकन क्रमांक नमूद करणं आवश्यक आहे. अर्जदारानं एका अर्जात एकच तक्रार सादर करावी. एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही. त्याचप्रमाणे आस्थापना विषयक विविध न्यायालयांमध्ये लोकायुक्तांकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तक्रारी, माहिती अधिकार कक्षेत येणारी प्रकरणं तसंच राजकीय पक्षाच्या नगरसेवकांच्या संस्थेच्या लेटर हेडवरील अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे किंवा देण्यात येणारे अशा प्रकरणी केलेला अर्ज, तक्रार वैयक्तिक स्वरूपाची नसेल तर अर्ज स्वीकारले जाणार नाही त्याची नोंद घ्यावी.